साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. हरे राम कृष्ण सुंदर ध्यान उभी ठेवारी सुंदर ध्यान
रूप पाहतलो जनी रूप पाहतलो जनी रूप
दूधही कळवळा वैष्णव
टाळी वाजवा भजन करा. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवा हो एका जनार्दनी ऐसा जाचा नेम तो देवा परम पूज जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा हो समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करु प्रथम पाण्डुरङ्गा करु
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केल्या स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारून याता शिव भोळा चक्रवर्ती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिथे वची वदता शिवनाम तयानवादी क्रोध काम सचिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेश्व भगवान् विष्णोर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवानो ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला श्री गुरुचरण सरोजरज निज मणुमुकुर सुधारी वर्णौ रघुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार श्री माऊली मेरी मात है पिता मेरो तुकाराम इन दोनों के चरणों में प्रभु मेरा कोटि कोटि प्रणाम सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा विरू विढला विढला आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशीमाळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थली कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि भगवान परमात्म्याची आवड व्यक्त करणारा अभंग विढल या अभंगाच्या माध्यमातून नाथ बाबा आज भगवान परमात्म्याला काय काय आवडतं त्या संबंधाचं चिंतन या ठिकाणी मांडतायत। आवडे देवासी तो ऐका प्रकार ऐका काय आवडतं नामाचा उच्चार रात्रंदीन भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारा सर्वाधिक देवाला प्रिय आहे। अधिक काय काय आवडतं तर त्याची यादीच नाथ बाबा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतायत। देवाला काय अधिक आवडतो तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा। वैष्णवांच्या ठिकाणी ज्याच्या अंतकरणात
कळवळ आहे ना, तो सुद्धा देवाला फार आवडतो. अधिक काय आवडतो? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करणारा देवाला आवडतो. हे सगळं करतो ना. नाथ बाबा म्हणतात, जे हा सगळे नियम पाळतो तो देवाला परम पूज्य जगी आहे, असं नाथ बाबा या अभंगाच्या माध्यमातून बोलतायत. परंतु अभंगाकडे जाण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्वाचं आहे. आजची ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्त आहे, किम कारणास्तव आहे, हे सगळ्यांना श्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण तरी सुद्धा वक्ता या नात्यानं सांगणं गरजेचं आहे. सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा त्रैदिनी कीर्तन महोत्सव, मला तरी वाटतं या ठिकाणी भगवान श्री हृदयेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा सप्ताह या ठिकाणी आजपासून प्रारंभ झालेला आहे. आजची पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादाने या सप्ताहाला खऱ्या अर्थानं प्रारंभ होतोय ते आदरणीय आपल्या परिसराचं वैभव सुरजोदास महाराज असतील, आपल्या परिसराचं वैभव एक परमार्थिक व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवर्य मधुकरजी महाराज जोपुळकर असतील, आदरणीय या गावचं भूषण असलेले अशोक महाराज तिसगावकर गांगुर्डे असतील, आदरणीय पठाडे महाराज असतील आणि ज्यांच्या प्रेरणेने, ज्यांच्या संयोजनाने, नियोजनाने अत्यंत गोड वातावरणामध्ये सप्ताह सुरू आहे, असे आदरणीय आमचे परमसन्मित्र, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, आपल्या चांदवड तालुक्याचं वैभव असलेले नवनाथजी महाराज गांगुर्डे. खऱ्या अर्थानं महाराजांच्याच निमित्तानं आपणा संपूर्ण मायबाप श्रोतोंचं दर्शन मला लाभतंय. विठ्ठल आज या कीर्तनाच्या निमित्तानं कीर्तनाकरता उपस्थित असलेले महाराष्ट्रातील संपूर्ण नामवंत गायक वादक असतील, मृदंगाचार्य असतील, माझ्या बसलेले राजा जनकासारखे, राजा परीक्षितीसारखे, तिकडं आमच्या जगन्माता मुक्ताबाई असतील. प्रामुख्याने कीर्तनाकरता, कीर्तन म्हटलं की एकल्याचा नवे खेळ, त्या न्यायाने या ठिकाणी आज या कीर्तनाकरता महाराष्ट्रातील नामवंत गायक आदरणीय जालेंदरजी बाबा सुद्धा आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. मला तरी वाटतं 3.5 दिवसही ते तुम्हाला लाभणार आहे. उत्कृष्ट ज्यांचा आवाज, सुंदर गायन आहे, आदरणीय बाबा सुद्धा आहे. इकडं आमचे परमसन्मित्र, आपल्या परिसराचं वैभव संदीपजी महाराज पेंढारे महाराज सुद्धा उपस्थित आहे. इकडं आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या नाशिक जिल्ह्यातील निळोबाराय, खऱ्या अर्थानं फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी आपलं नाव या पटलावरती झळकवलं, आदरणीय निळोबाराय सुद्धा आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यापासून मला प्रेरणा मिळते, खरं तर ज्यांच्यापासून आमचं परिसरामध्ये एक प्रकारचं वजन वाढतं, ते आमचे आदरणीय, अत्यंत नितांत माझ्यावरती प्रेम करणारे आपल्या परिसराचं वैभव आदरणीय गुरुवर्य माधवजी महाराज शिंदे, सगळ्यांना परिचित आहे. बाबांचे चिरंजीव आमचे गुरुबंधू बाळू काका शिंदे, ते सुद्धा आज माझ्याबरोबर आलेले, त्यांचेही धन्यवाद, आभार. या कीर्तनाकरता राजा अर्जुनासारखे, इंद्रासारखे वाजवणारे मृदंगाचार्य आहे. महाराजांचं नाव माहिती, रवी महाराज कोतवाल उत्कृष्ट मृदंग वाजवतायत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव आदरणीय वैष्णव महाराज, त्यांचं आज वर्णन होणार आहे, त्याला थोडा वेळ. खऱ्या अर्थानं फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी मृदंग शिकला आणि आज प्रामुख्याने माझ्या कीर्तनात मृदंग वाजवतायत बरं का. शिबिरात होते, बालसंस्कार शिबिरामध्ये शिरसाण्याला गेले 2-3 वर्ष बालसंस्कार शिबिराकरता महाराज हजर होते. उत्कृष्ट मृदंग वाजवत आहेत. मला फार आनंद वाटला. पखवाज पहिले खाली होता, मी जेव्हा इथं आलो तेव्हा पखवाज फार खाली होता, पण फक्त म्हणलं पखवाज कमी, 2च मिनिटात पखवाज लावला, म्हणजे याचाच अर्थ महाराज तुमची चांगली प्रॅक्टिस झाली.
पखवाज लावता येणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नसते बरं का. चांगल्या चांगल्या वादकांना सुद्धा लवकर पखवाजाचा मेळ लागत नाही. वाजवता येत असेल पण लावणं गरजेचं आहे नाही का. महाराजांनी गोड अगदी कमी वेळेमध्ये गोड असा पखवाज लावला. वैष्णव महाराज सुद्धा आज कीर्तना करता उपस्थित आहे. आदरणीय याच गावचं भूषण असलेले आमचे कृष्णा महाराज अजून आळंदीमध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, मला तरी वाटतं ते 3ऱ्या वर्षाला आहे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये. आज ते सुद्धा आज या माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. महाराजांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो. इकडं पेटीवादक असतील आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम, मला तरी वाटतं त्यांना थोडी लाईट कमी पडते. नाही तर सिस्टीम काय हलकी नाही बरं का. तिला लाईट पाहिजे ना. माणसाला जर खायला भेटलं नाही तर माणूस काय काम करणार आहे हो, नाही का. लाईट थोडी कमी असल्या कारणास्तव पण कमी लाईटमध्ये पण ज्यांनी उत्कृष्ट आवाज देण्याचं काम करतायत ते म्हणजे आमचे दादा आहे. परिसराचं एक नामवंत भूषण असलेली सिस्टीम आहे. असो, आज या कीर्तनाकरता परिसरातून आलेले बरेचसे भाविक आहे. त्यापैकी आदरणीय आपल्या परिसरातील मंगरूळचे नाना आज माझ्या कीर्तनाकरता उपस्थित. खरं तर माझं परम भाग्य आहे आज नाना कीर्तनाकरता उपस्थित. नाना असतील, आमचे सर असतील, आदरणीय इकडं काळेसाहेब असतील, हे संपूर्ण या तालुक्यातील चांगले मोठमोठे कीर्तनकार ज्यांनी उघडून पेलेले ते आज माझ्या कीर्तनासमोर उपस्थित आहे. म्हणून त्यांचे सुद्धा धन्यवाद आभार व्यक्त करतो. विठ्ठला फार गोड वातावरण आहे. माझ्या पाठीमागं 2 धडधाकट असे चोपदार आहे. खरं तर यालाच नियोजनाचार्य म्हणतात बरं का. उत्कृष्ट मंडप, उत्कृष्ट डेकोरेशन. नवनाथ बाबा, त्याच्यानंतर तुमचा 2रा क्रमांक लागतो बरं का या नियोजनावरून. आणि पुढचं जे नियोजन आहे फार भावलं माझ्या मनाला. फार उत्कृष्ट नियोजन आहे माझं. आणि खऱ्या अर्थानं ज्याला जे येतं ना त्याने तेच केलं पाहिजे बरं का. बघा, आपल्या परिसरातील उत्कृष्ट नियोजनाचार्य म्हटलं तरी चालेल. कारण बघा ना, काय सुंदर गोड वातावरण आहे. असं वाटतं जणू काही एखाद्या बगीच्यामध्येच कीर्तन करतोय का, नाही का. फार उत्कृष्ट आज या कीर्तनाकरता वातावरण आहे. गायनाकरता उत्कृष्ट मंडळी आहे, वादनाकरता उत्कृष्ट मंडळी. तुम्ही संपूर्ण श्रोतू मायबाप, तुम्हीही श्रवणाकरता मी बघतोय चांगला सुंदर गोड असा प्रतिसाद देताय. बघा, आपल्याला जास्त वेळ कीर्तन करायचं नाही. मला तरी वाटतं आपल्या कीर्तनाची गेले 4ही वर्षापासून जी वेळ आहे ती वेळ म्हणजे 7 ते 9 आहे. माझं कीर्तन मला तरी वाटतं 7:30 वाजेला, आजचा पहिला दिवस असताना सुद्धा अगदी वेळेत कीर्तन सुरू झालं. याला फार महत्व आहे. कसं असतं माहिती का, कीर्तन श्रवणाकरता लोक येत असताना लोक 8:45 जरी येऊन बसले ना तरी त्या श्रोत्याची मानसिकता असते कीर्तनकाराने 9लाच कीर्तन संपवलं पाहिजे. लक्षात येत आहे ना. कारण पत्रिकेमध्ये वेळ असतो 7 ते 9 आणि 9च्या पुढे जर एखादा कीर्तनकार जर बोलायला लागला ना त्या कीर्तनकाराने लोकांना अमृत पाजू द्यावं, पण त्यांचं लक्ष फक्त घड्याळाच्या काट्याकडे असतं. काहीही सांगू द्या ते लोकांना पचत नाही. आणि यदा कदाचित त्या वेळेच्या मर्यादेच्या पुढे जर एखादा कीर्तनकार जर बोलायला लागला ना तर लोक दुसऱ्या दिवशी म्हणतात, रातचा का तो गोवा होता का म्हणे, मग बाई होती का. पण नाही पटत बरं का. लोकांना वेळेच्या पुढे गेलेलं चालत नाही. म्हणून बघा, आपलं कीर्तन सुरू झालेलं आहे. मला अगदी 9 वाजेला कीर्तन भगवान श्री हृदयेश्वराच्या चरणावरती समर्पित करायचंय. बघा, अत्यंत गोड वातावरण आहे. आता जसे तुमचे चेहरे आहेत ना असे शेवटपर्यंत चेहरे ठेवा बरं का. आता जसे अगदी एकदम सूर्यफुलाच्या फुलासारखे टवटवीत आहात ना तसेच ठेवाल ना. हॅलो, लोक होत म्हणतात राव. अहो, सूर्यफुलाचं फुल तुम्ही पाहिलं नाही का कधी. त्याने माना टाकलेल्या असतात. अगदी जसे एकदम गुलाबाच्या फुलासारखे तुमचे जसे चेहरे टवटवीत आहेत ना तसेच शेवटपर्यंत ठेवा.
मी आपला जास्त वेळ घेणार नाही, अगदी थोड्या वेळेमध्ये चिंतन करायचे, पण चिंतन करत असताना अगदी जीवाचे कान करून कीर्तन श्रवण करा. विठ्ठल चला, मी परिहारामध्ये जास्त वेळ घेणार नाही, इतरत्र जास्त वहपोह करणार नाही, कारण कीर्तनाच्या मर्यादा सांगितल्या जातात. जेणेकरोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून इतरत्र वहपोह न करता घेतलेल्या अभंगाच्या संबंधाने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, अभंग फार गोड आहे. तुम्ही म्हणाल आज हा महाराजांनी अभंग का निवडला? आज एकादश आहे आणि ह्याच अभंगामध्ये वैष्णवांचं चिंतन आहे आणि ह्याच अभंगामध्ये देवाचं नामस्मरण केल्यानंतर तो देवाला किती प्रिय होतो. म्हणून या अर्थाचा आज या सेवेच्या संबंधाने अभंग निवडलाय. अभंग अत्यंत गोड आहे, पण बघा अभंगाची भूमिका आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल. काही जिज्ञासू साधक आहे. आपण आता अभंगाकडे निघालो. कोणते जिज्ञासू साधक हो? की ज्या जिज्ञासू साधकांच्या मनावर वारकरी संप्रदायातील जे काही संत मांदी आळी आहे ना, त्या संत मांदी आळीच्या वचनाचा प्रभाव त्या साधकांवरती झालेला होता. वचनाचा प्रभाव. कोणते वचन हो? भक्ती मार्गाला लागण्याच्या संबंधातले वचन त्या साधकांनी ऐकले होते आणि ऐकल्यामुळं त्या वचनाच्या आधारावरती ते भक्ती मार्गाला लागले होते. ज्ञानोबराय भगवान परमात्म्याच्या मुखामध्ये शब्द घालून अर्जुनाला उपदेश करतायत. हे अर्जुना, तू या संसार सागरातून झटकून लवकर बाहेर निघ आणि तू माझ्या भक्ती मार्गाला लाग. ज्ञानोबराय म्हणतात, तरी झडजडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटेला, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. अर्जुनाला म्हणतायत, हे अर्जुना, तू या संसार सागरातून झटकून बाहेर निघ आणि बाहेर निघून तू काय कर? ये भक्तीची ये वाटेला, तू भक्ती मार्गाला लाग आणि भक्ती मार्गाला जर लागला ना तर तुला माझं निजधाम प्राप्त होईल. जे काही संत महात्म्यांच्या अशा पद्धतीचे भक्ती मार्गाला लागण्याच्या संबंधाचे जे काही वचन आहे ना, ते वचन त्या साधकांनी ऐकले होते. किंवा नाथ बाबा तर फार उपरोधिक बोलतात बरं का. नाथ बाबा भक्ती मार्गाला लागण्याच्या संबंधात इतकं खाली येऊन बोलता नाथ बाबा म्हणतात, इथं जन्माला आल्यानंतर जर मनुष्याच्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर नाथ बाबा म्हणतात त्याचं जीवन पशुतुल्य. एवढंच नाही तर त्याला सटवीनं का नेलं नाही असं म्हणतात. भक्ती विन पशु कशाशी वाढला, भक्ती मार्गाला लागण्याच्या संबंधात म्हणताय. तर जर इथं येऊन जर या जन्मामध्ये जर भक्ती नसेल तर नाथ बाबा म्हणतायत, भक्ती विन पशु कशासी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. आपल्याकडे सटवी कधी येते हो? सटवी माहिती आहे ना? हा, माहिती सगळ्यांना. सटवी ही पाचीच्या दिवशी येत असते. नाथ बाबा इतकं उपरोधिक बोलतात, जर तुझ्या जीवनामध्ये इथं येऊन जर भक्ती नसेल ना तर तुला त्या पाचीच्या दिवशीच न्यायला पाहिजे होतं. भक्ती विन पशु कशाशी वाढला आणि सटवीनेही नेला कैसा नाही. जे काही नाथ बाबाचं हे जे काही भक्ती मार्गाला लागण्याच्या संबंधातलं जे काही उपरोधिक जे बोलणं होतं ना, ते बोलणं त्या साधकांच्या जिवारी लागलं होतं. म्हणून त्या नाथ बाबांच्या वचनाच्या आधारावरती ते भक्ती मार्गाला लागले होते, भक्ती करत होते. पण भक्ती करत असताना
भक्ती करता करता बरेच दिवस झाले त्यांच्या असं लक्षात आलं आपण इतक्या दिवसापासून भक्ती करतोय पण अजून सुद्धा आपल्याला भक्तीचं फल प्राप्त झालं नाही, भक्तीचं साध्य प्राप्त झालं नाही. मग नेमकी रस्ता तरी कुठं चुकला असला पाहिजे. किंवा एखादा माणूस आहे आपल्या घराच्या दिशेने धाड 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 चालत निघालाय, जातोय, पण जात असताना अंधार पडायला लागला पण अजूनही मुक्कामाच्या ठिकाणावर पोहोचत नाही, याचाच अर्थ कुठेतरी रस्ता चुकला असला पाहिजे. आपण भक्ती करतोय, इतके वर्ष झाले, इतके दिवस झाले भक्ती मार्गाला लागलो, नाथबाबांच्या वचनाच्या आधारावर, संत महात्म्यांच्या वचनाच्या आधारावर भक्ती करतोय. पण भक्ती करत असताना त्या भक्तीचं जे काही फल असतं, जे काही साध्य असतं, फलित असतं, ते अजून प्राप्त झालेलं नव्हतं. मग नेमकं काय झालं असलं पाहिजे, आपला कुठं रस्ता चुकला पाहिजे. ज्या अर्थी आपण भक्ती करतोय पण भक्तीचं फल अजून जीवनात प्राप्त होईना, याचाच अर्थ आपण कुठंतरी चुकलं पाहिजे. मग कोणाला विचारावं, कोणाला विचारावं. या जगाच्या पाठीवर एक महत्वाचं वाक्य सांगून जाईल बघा. एखाद्या वेळेला सल्ला घेत असताना असा कोणाचाही सल्ला घेऊन चालत नाही बरं का. या जगाच्या पाठीवर सल्ले देणारे भरपूर आहे. तुम्ही एकाला एखादा सल्ला विचारा, तो तुम्हाला त्या एका ऐवजी तो तुम्हाला 100 सल्ले देऊन जाईल. पण हजारो पैकी एखाद्या माणसाला सहकार्य मागा, एकही देईल की नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे की नाही. मग कोणाला विचारलं पाहिजे, असा आयऱ्या गायऱ्या नतू खऱ्याचा सल्ला घ्यायचा नाही. आपण भक्ती मार्गाला लागलो ना, ज्यांच्या उपदेशाप्रमाणे भक्ती मार्गाला लागलो त्यांनाच जाऊन विचारलं पाहिजे. अनेशा त्यांच्या डोळ्यापुढे नाथबाबा हे व्यक्तिमत्व पुढे उभं टाकलं आणि जातायत नाथबाबांच्या भेटी करता, आणि गेल्यानंतर लांबूनच नाथबाबा दिसले आणि दिसल्याबरोबर साष्टांग दंडवतच घातला. श्री संताची माता चरणावरी करी दंडवता, करी दंडवता. साधकांनी नाथबाबाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर डायरेक्ट नाथबाबाला साष्टांग दंडवतच घातला. नाथबाबांनी त्यांना उचललं आणि नाथबाबांनी त्यांचा चेहरा पाहिला. नाथबाबांच्या लक्षात आलं यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता आहे. नाथबाबा म्हणजे काही सामान्य होते का हो? नाथबाबा संत होते. बरं, नाथबाबा नुसते संत नव्हते, नाथबाबांकडे 3ही गुण एकवटले होते बरं का. नाथबाबा संत होते, नाथबाबा शांत होते आणि नाथबाबा श्रीमंत होते. या 3ही गोष्टी आपल्याला एकत्र आणताना दिसत नाही बरं का. काही संत असतील तर ते श्रीमंत असतीलच असं मात्र सांगता येत नाही. बरं, श्रीमंत असतील ते संतच असतील असंही सांगता येत नाही. या 3ही गोष्टी खऱ्या अर्थानं एक. बरं बघा ना, जे काही शांत असतील ते संतच असतील असंही काही सांगता येत नाही. नाथबाबा किती शांत होते हो. नाथबाबांना राग आणून देण्याकरता पैठणामध्ये बैठका ठेवल्या जायच्या, बक्षिस दिल्या जायची, तुम्ही फक्त यांना राग आणून द्या. पण नाथबाबांना राग येत नव्हता ना, त्याच गोष्टीचा राग त्या लोकांना येत होता बरं का, जे राग आणून देण्याकरता जायचे ना. इतके शांत नाथबाबा होते. नाथबाबा श्रीमंत होते. संपूर्ण संत मांदियाळीमध्ये नाथबाबांनी एवढा श्रीमंत संत कुठंच नव्हता. नाथबाबा संत होते आणि संत असल्या कारणास्तव नाथबाबांनी त्या साधकांचा चेहरा पाहिला आणि चेहरा पाहिल्याबरोबर नाथबाबांच्या लक्षात आलं यांच्या चेहऱ्यावरती काहीतरी चिंता आहे. नाथबाबांनी त्यांना विचारलं, तुमच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते. कारण माणसाचा चेहरा हा त्याच्या अंतःकरणाचा आरसा असतो बरं का. माणसाचा चेहरा त्याच्या अंतःकरणामध्ये कुठले विचार चालले हे त्याला शब्दात विचारण्याची गरज भासत नाही का, कारण ते त्याच्या सगळं त्या चेहऱ्यावरती लिहिलेलं असतं. आता ते संत आहे. नाथबाबांनी ओळखलं आणि विचारलं, का हो, चिंतेचं कारण काय? त्यावेळेला ते साधक सांगतायत, महाराज आम्ही तुमच्या उपदेशाप्रमाणे संत महात्म्यांच्या वचनाच्या आधारावर आम्ही भक्ती मार्गाला लागलो. इतक्या दिवसापासून भक्ती करतोय पण अजूनही आमच्या जीवनामध्ये भक्तीचं फल प्राप्त झालं नाही. बरं ठीक आहे महाराज, पुढे नेटाने परमार्थ करावा, करतोय पण अजूनही आमच्या जीवनामध्ये भक्तीचं फल प्राप्त झालं नाही. बरं, परत मागं परतून यावं तर संसाराची स्थिती आम्हाला माहिती आहे. संसार कसा आहे, संसाराचा जर विचार केला तर संसारामध्ये पूर्ण विराम कधीच नाही, संसारामध्ये अर्ध विरामही नाही.
संसारामध्ये सतत प्रश्नचिन्हच. एक सारिता पुढे उभा आहे नाही. बघा, संसारातील माणसाच्या जीवनाचा जर विचार केला तर त्याचं आयुष्य संपलेलं असतं, पण कर्तव्य शिल्लक असतं. त्याचं कर्तव्य कधीच संपत नाही. आणि पारमार्थिक जीवनाच्या माणसाचा जर विचार केला ना, त्याचं आयुष्य शिल्लक असतं, पण कर्तव्य संपलेलं असतं. म्हणूनच तर तुकोबाराय म्हणतात ना, काम नाही झालं पायी रिकामा. काम नाही असं संसारामधला कुठलाच माणूस म्हणू शकत नाही. कारण एक काम झालं की एक काम संसारामध्ये, त्याच्यातलं कर्तव्य कधीच संपत नाही. नाथबाबांनी त्यांचा चेहरा पाहिला आणि चेहरा पाहिल्याबरोबर नाथबाबा विचारतायत कारण काय. त्यावेळेला ते सांगतायत, महाराज आम्हाला संसारात परतून यावं असं वाटत नाही. बरं, आम्ही भक्ती करतोय, भरपूर दिवस झाले हो, पण आमच्या जीवनामध्ये अजून भक्तीचं फल आम्हाला प्राप्त झालं नाही. मग नेमकी काय झालं असलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये. त्यावेळेला नाथबाबा हसतायत आणि हसून नाथबाबा त्यांना सांगतायत, तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करतायत. भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तो प्रसन्न व्हायलाच पाहिजे. भक्ती केल्यानंतर भक्तीचं फल मिळायलाच पाहिजे. पण ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये अजूनही भक्ती करूनही भक्तीचं फल जर तुम्हाला प्राप्त झालं नसेल ना, तर याचाच अर्थ तुम्ही जी भक्ती करतायत ना, ती भक्ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करीत असले पाहिजे. लक्षात येत आहे ना. नाथबाबा फार गोड परिहार देत आहेत. नाथबाबा म्हणतायत, भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा भेटायलाच पाहिजे, पण ज्या अर्थी भेटला नाही ना, तुम्ही जी भक्ती करतायत ना, ती भक्ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करीत असला पाहिजे. देवाची भक्ती केल्यानंतर भगवान परमात्मा भेटतोच, तुम्ही जी भक्ती करतात ती तुमच्या आवडीप्रमाणे असली पाहिजे. आणि भगवान परमात्म्याची जर भक्ती करायची असेल तर ती देवाच्या आवडीप्रमाणे केली पाहिजे. देवाला ज्या पद्धतीनं भक्ती लागते त्या पद्धतीनं केली पाहिजे. ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये त्या भक्तीचं फल प्राप्त झालं नाही, याचाच अर्थ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भक्ती करीत असले पाहिजे. या जगाच्या पाठीवर बघा ना, बरेचसे असे काही भक्त आहे की आपली आवडी देवावर लादून भक्ती करण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा पतिव्रता पतिव्रता पतिव्रता, कोणाला म्हणतात तो पतिव्रता? काय मत आहे तुमचं? जी आपली आवडी देवावर लादून सेवा करते पतीची, बरं का. जी आपली आवडी आपल्या पतीवर लादून जी सेवा करते ती पतिव्रता, का पतीच्या इच्छेनुसार पतीची सेवा करते ती पतिव्रता? काय मत आहे तुमचं? मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येतं ना? का खाली येऊन बोलू? खाली येऊन, असं वरून तर नाही ना चाललं. माझी भाषा कळते ना सगळ्यांना. बोलत चला, काही घाबरू नका. मी एक तुमच्यातलाच आहे, फक्त इथं उंच जागेवरती उभा आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. बोलत चला. आमच्याकडे कसं आहे माहिती का? आमच्याकडे म्हणजे तुम्ही काही लई लांबचे नाही आहे, मी याच तालुक्यात ना. आमच्याकडे असं आहे, 9 महिन्याचं मूल झालं की ते बोलतं. तुमच्याकडे कसं आहे? हॅलो, तसंच आहे ना. बोलत चला सर. मला तरी वाटतं इकडं 9 महिन्याच्या कमी काही कोणी दिसत नाही, नाही. म्हणून बोलत चला, घाबरू नका. बघा मी काय सांगत होतो. पतिव्रता, बघा, जी आपली आवडी नवऱ्यावर लादून पतीची सेवा करते तिला पतिव्रता म्हणतात का हो? नाही, तिला पतिव्रता नाही, मग तिला पतिव्रता म्हणता येईल. तसे या जगाच्या पाठीवर असे काही भक्त आहे, त्यांना देव आवडतो, पण देवाला ते आवडतीलच असं मात्र सांगता येत नाही, बरं का. किंवा आपलं एखादी इच्छा, आपलं एखादं काम पूर्ण व्हावा याच्याकरता सुद्धा या जगाच्या पाठीवर काही भक्ती करणारे लोक आपल्याला पाहायला सापडतात. म्हणजे 1.25 पावशेराचा शिरा देवाला अर्पण करायचा आणि त्याच्याकडे त्या भक्तीच्या बदल्यात मागून घ्यायचं काय? सुख संपत्ती घर आवे आणि दुःखही मिटे तनका. काय काय पावशेराच्या शिऱ्यामध्ये? सुख, संपत्ती आणि दुःखही मिटे तनका. किती? पावशेराच्या शिऱ्यामध्ये.
म्हणजे या जगाच्या पाठीवर असेही काही भक्त आहे, ते भक्ती करतात पण देवाकडे काहीतरी मागण्याच्या उद्देशाने सुद्धा भक्ती असते. पण असे भक्त देवाला आवडत, मागण्याच्या उद्देशाने भक्ती करणारे भक्त देवाला आवडत नाही. त्यांना देव आवडतो पण देवाला ते आवडतीलच असं मात्र सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या गावाच्या साधकांना परिहार देतायत. ज्या अर्थी तुमच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाला लागून सुद्धा भक्तीचं फल ज्या अर्थी तुमच्या जीवनात प्राप्त झालं नाही ना, त्या अर्थी तुम्ही जी भक्ती करतायत ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करीत असले पाहिजे. ते साधक नाथ बाबाला म्हणतायत, ठीक आहे महाराज, आतापर्यंत आम्ही भक्ती करत होतो आणि भक्ती करत असताना आम्ही आमच्या आवडीप्रमाणे भक्ती केली. पण ऐका ना महाराज, आतापर्यंत आम्ही आमच्या आवडीप्रमाणे केली, पण आता आम्हाला त्या भगवान परमात्म्याला काय आवडतं ते तुम्ही सांगा, म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं भक्ती करू. कारण बघा ना, या जगाच्या पाठीवर या भगवान परमात्म्यानं हे विश्व निर्माण केलं. बरं, नुसतं विश्व नाही निर्माण केलं, या विश्वातील प्रत्येकाचं खाद्य भिन्न आहे, प्रत्येकाचं जीवन भिन्न आहे, प्रत्येकाची आवड निवड भिन्न आहे. लक्षात येत आहे ना मी काय बोलतोय? त्या देवाची आवड सांगण्या अगोदर त्यांनी प्रश्न केला, महाराज, जे काही हे भगवान परमात्म्याने विश्व निर्माण केलंय ना, या विश्वातील आवड जर प्रत्येकाची भिन्न भिन्न असेल तर त्या देवाची आवड काय असेल हो? बघा ना, या विश्वाचा जर विचार केला तर प्रत्येकाची आवड वेगवेगळी का नाही हो? प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. मला सांगा, एका देशाची आवड एक हो? एका देशाचा विषय सोडून एका राज्याची एक नाही, एका जिल्ह्याची आवड तरी एक का नाही? जाऊ द्या, त्या जिल्ह्याचा विषय सोडून द्या. एका तालुक्याची आमदार पदाकरता एवढे कशाला लोकांनी जटे घातले असते? जर आवड एक असती तर बरं का, जाऊ द्या, तालुक्याचा विषय सोडून द्या, एका गावाची तरी आवड एक हो? काय मत आहे तुमचं? सरपंच पदाकरता कशाला एवढे 5-5 उमेदवार उभे राहिले असते? एका गावाची सुद्धा आवड एक. एवढंच नाही, गावाचा विषय सोडून द्या, एका घराची आवड तरी एक असते का हो? एका घराची आवड जर एक असती ना, तर दर महिन्याला रिमोट बदलण्याची गरज आली नसती. बरं, टीव्हीचे रिमोट दर महिन्याला बदलावे लागतात. घरात सुद्धा प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. सुनबाई टीव्ही चालू केली की होणार सुन मी या घरची, लगेच सासूबाई म्हणते बदल, काय लाव, 4 दिवस सगळ्यांना माहिती. तेवढ्यात सासरा घरात येतो, घरात पाय टाकल्याबरोबर सहज टीव्ही कडे लक्ष जातं, तर टीव्हीवर काहीतरी वेगळं चालू. तो म्हणतो, हे बंद करा, काय लावा, IBN लावा, IBN त्याला IBN 2 मिनिटं तो लावतो, नाही तर लगेच त्याचा मुलगा घरात पाय टाकतो, पाहतो हे दररोजच चालू आहे, कोरोनाचे एवढे पेशंट झाले, नीड एवढे गेले, नीड तेवढे गेले, करा बनते, दुसरं लावा, काय लावा, क्रिकेट लावा, क्रिकेट. घरातील प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न भिन्न आहे. बरं, एवढंच नाही, घरातला विषय सोडून द्या हो, दोघा नवरा बायकोंच्या तरी आवडी एक हो? काय मत आहे तुमचं? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे. घरातील दोघा नवरा बायकोंच्या सुद्धा आवडी एक नाहीये दादा. एकाला काय आवडतं तर एकाला काय आवडतं. काय झालं माहिती का, एक जण ड्युटी संपली आणि ड्युटी संपल्यानंतर घराच्या दिशेनं जात असताना त्याला असं वाटलं, आपली बायको आपल्याकरता फार प्रयत्न करते, फार झट्या घालते, अगदी वेळेवर जेवण डबा वगैरे देते, आपण आपल्या पत्नीकरता एखादी साडी घेऊन गेलं पाहिजे. ड्युटीवरून निघाला आणि जाता जाता आपल्या बायकोला साडी खरेदी केली आणि साडी घेऊन घरी गेला आणि बायकोला सांगितलं, हे बघ म्हणे तुझ्यासाठी चांगली साडी आणली. तिनं ती साडी उघडली आणि पाहिली आणि पाहिल्याबरोबर ती म्हणाली, तुम्हाला तर काही अक्कलच नाही.
असंच असतं रे, काय अक्कलच नाही. तो म्हणे काय झालं, मला हा कलर आवडत नाही म्हणे. मग कोणता, चॉकलेटी कलर आवडतो म्हणे मला. गेले दिवस पुढे निघून. एक दिवस परत ड्युटीवरून सुटल्यानंतर त्याला असं वाटलं आपण एखादा बूट घेतला पाहिजे चांगला, म्हणून बूट घेण्याकरता दुकानामध्ये गेला, बुटाच्या दुकानात गेला आणि बूट घेतला. पण बूट घेत असताना चॉकलेटी कलरचा घेतला. कोणत्या कलरचा, चॉकलेटी कलरचा बूट घेतला आणि घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर बायकोला सांगितलं, हे बघ म्हणे मी आज माझ्याकरता बूट घेतला, कसा आहे पाय. तिनं तो बूट पाहिला आणि डोक्यालाच हात लावला. ती म्हणे तुम्हाला तर काहीच अक्कल नाही. मला कधी कधी फार विशेष, फार नवल वाटतं बरं का. जोपर्यंत माणूस लहान असतो ना तोपर्यंत सगळे घरचे म्हणते आमचा पिंट्या आहे ना त्याला तर काही अक्कलच नाही. फार लग्नाचं वय येतं तरी लोक त्याला म्हणतात फार लग्नाजोगा झाला तरी तुला अजून अक्कल नाही आली का. त्याला असं वाटतं किमान लग्न झाल्यानंतर तरी आपल्याला असं कोणी म्हणणार नाही. लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर ती येते, ती म्हणते आमचे हे ना त्याला तर का. मग काय बिगर आकलीचाच माणूस मरतो का काय, देव जाणे भाऊ आपल्याला काय माहिती. ती म्हणे अहो तुम्हाला तर काय अक्कलच नाही म्हणे, काय चॉकलेटी कलर, मला ब्लॅक काळ्या कलरचा बूट आवडतो म्हणे. त्याने तो बूट घेतला, परत त्या खोक्यात पॅक केला आणि त्या दुकानदाराकडे गेला. त्याला सांगितलं हा बूट ठेव म्हणे तुझ्याकडं. आणि तो निघाला. जात असताना तो म्हणे ओ तुमचे पैसे तर घेऊन जा ना. तो म्हणे नाही बूटही राहू दे पैसे राहू दे, मला जेव्हा लागेल ना तेव्हा मी हे घेऊन जाईल. घरी गेला आणि बऱ्याच दिवसाने त्या दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला सांगितलं आपला तो बूट दे म्हणे. तो म्हणे का हो बायकोची आवड बदलली वाटतं काय म्हणे. तो म्हणे ओ कसली बायकोची आवड बदलली, मीच बायको बदलली म्हणे. घरामध्ये दोघा नवरा बायकोंची आवड सुद्धा एक असेलच असं मात्र सांगता येत नाही. त्या अर्थी प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. ज्ञानोबराय म्हणतात ना कीर्तन श्रवणाकरता आलेले लोकांबद्दल ज्ञानोबराय म्हणतात कसे असतात, किती असतात, गाते, श्रोते, पाहते, विनोदे, दूषिते, सोहम भावे, पूर्ण ज्ञाते. ज्ञानोबराय म्हणतात कीर्तन श्रवणाकरता आलेल्या लोकांच्या सुद्धा आवडी भिन्न भिन्न असतात. काही गाते, काही कशा करता येतात, गाण्या करता येतात. श्रोते, काही श्रोते असतात बाबा नेमकी काय सांगतो, अभंगावर बोलतो का अभंगाच्या व्यतिरिक्त बोलतो, श्रोते श्रवण करण्याकरता आलेले असतात. गाते, श्रोते, पाहते, काही कीर्तन ऐकायला येत नसतात, पाहण्याकरता येत असतात. बऱ्याच वेळेला बरेच लोक सहज बोलतात ना चला ना कीर्तन पाहायला. कीर्तन काय पाहण्याचं असतं का हो? काय मत आहे तुमचं? कीर्तन पाहायचं नसतं. पण तरी सुद्धा जे काही येतात ना कीर्तनामध्ये ते पाहते सुद्धा या कीर्तनामध्ये असतात. नेमकी या सप्ताहामध्ये कसं नियोजन आहे, बाबा कसा आहे, सिस्टीम कशी आहे, टाळकरी कसे, मंडप डेकोरेशन कसं आहे, गाते, श्रोते, पाहते, विनोदे, काही विनोद ऐकण्याकरता आलेले असतात. एखाद्या बाबाने जर एकही विनोद केला नाही ना तर दुसऱ्या दिवशी म्हणतात काय राहते काय कीर्तन होतं का, म्हणजे पटत नाही. विनोदे, गाते, श्रोते, पाहते, विनोदे, दूषिते, सोहम भावे, पूर्ण ज्ञाते, भरपूर प्रकाराचे लोक कीर्तन श्रवणा करता आलेले असतात. मग काय हो नाथ बाबा, जर जे काही भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली आहे त्या सृष्टीतील जर प्रत्येकाची आवड जर भिन्न भिन्न असेल मग त्या देवाची आवड काय असली पाहिजे हो नाथ बाबा. त्यावेळेला नाथ बाबा म्हणतायत देवाची आवड जर काय असेल तर ते देवाला जर काय आवडत असेल तर देवाला फक्त एकच आवडतं, ते म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं अभंगाच्या पहिल्याच्या. आवडे देवासी ऐका पोटकार, आवडे देवासी ऐका पोटकार, आवडे देवासी ऐका तो प्रकार, आवडे देवासी
नाथ बाबा देवाची आवड व्यक्त करतायत. देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. इकडं लक्ष द्या. देवाला काय आवडतं? तर नामाचा उच्चारण करणारा देवाला आवडतो. आता नाथ बाबा या ठिकाणी देवाची आवड व्यक्त करतायत. ऐका दादा, महत्वाचं सांगून जाईल. आवड व्यक्त करणं तेवढं काही सामान्य नसतं बरं का. असं सहजासहजीही कोणाची आवड कोणाला व्यक्त करता येत नाही. बघा, आवड व्यक्त करण्याकरता किंवा आवड निश्चित करण्याकरता 3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात. जर समोरच्याची आवड जर आपल्याला ओळखायची असेल ना, तर त्याला काय स्वप्न पडतात त्याच्यावरून आपल्याला त्याची आवड निश्चित करता येते, स्वप्नावरून. पण ऐका ना, तुम्हाला काय स्वप्न पडतात हे मला कसं काय कळलं? किंवा मला काय स्वप्न पडतात ते तुम्हाला कसं काय कळणार आहे? मग त्याच्याकरता आवड जाणून घेण्याकरता एक दुसरा प्रकार सांगितला जातो. ऐका, जर समोरच्याची जर आवड ओळखायची असेल ना, तर त्याच्याकरता काही गोष्टी एकत्रित याव्या लागतात. त्यापैकी समोरच्याची जर आवड जर आपल्याला ओळखायची असेल ना, तर तो त्याच्या नियोजित कालखंडाच्या व्यतिरिक्त तो काय करतो ते पहा. मग तुम्हाला कळेल नेमकी त्याला काय आवडतं. आणि आवडी जाणून घेण्याचं तिसरं लक्षण सांगितलं जातं. सतत सानिध्याच्या माध्यमातून समोरच्याची आवडी आपल्याला निश्चित करता येते बरं का. सतत सानिध्याच्या माध्यमातून. किंवा समजण्याकरता थोडंसं वेगळं बाजूला जातो. म्हणजे बाजूला म्हणजे इथं माईकवरच उभं राहून, पण तुमच्या पटकन लक्षात येईल याच्याकरता सांगतो. पहा, आपल्याकडं धोंड्याचा महिना आला तर कुठं जावं लागतं? सासूरवाडीला जात असतात नाही का. आणि असाच एक धोंड्याचा महिना आला आणि एक जोडी सासूरवाडीला जेवणाकरता जाण्याचा प्लॅन ठरला. त्याची पत्नी त्याला म्हणते, हो आपल्याला उद्या सासूरवाडीला जायचंय, धोंड्याचा महिना आहे, जेवणाकरता जायचंय, मिष्टान्नाचं जेवण आहे. त्याने सांगितलं, ओय तुला जायचं असेल तर जाय, पण मी काही येणार नाही. काय सांगितलं? तुला जायचं असेल तर जाय, पण माझी काही येण्याची इच्छा नाही. तिने विचारलं, का तुमची इच्छा नाही? जावाच लागतं. धोंड्याचा महिना म्हटला की दोघांनाही जाऊन एकदा तरी जेवण करून यावं लागतं. तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. त्याने सांगितलं, अय तुला जायचं तर जाय, पण मी काय येणार नाही. ती म्हणे, काय येणार नाही? त्याने सांगितलं, सरळ सक्त ताकीद दिली, तुला जायचं तर जाय, तू 8 दिवस नाही महिनाभर राह, पण मी सासूरवाडीला जेवणा करता येणार नाहीच म्हणत होता. त्यावेळेला तिनं कारण विचारलं, नेमकी न येण्याचं कारण सांगा, का येणार नाही तुम्ही सासूरवाडीला जेवणा करता? त्यावेळेला त्याने सांगितलं, बघ आपलं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी तुला पहिल्यांदा घेण्याकरता आलो होतो, आणि जेव्हा तुला घेण्याकरता आलो होतो ना, तेव्हा तुझी आई मला काय म्हशीचं पारडू बिरडू समजली होती का काय? म्हण नेमकी काय झालं ते सांगा. म्हण, अगं म्हणी मी जेव्हा आलो होतो ना, तेव्हा तुझ्या आईनं जेवणाकरता स्वयंपाक बनवला होता. आता एखादी सासूबाई जर जावाई बापू जर घरी येणार असतील ना,
तर काय काय पक्वान्न बनवतील काय सांगता येत नाही बर का. श्रीराम महाराज नागपूरकरांचं एक वाक्य आहे, सासूबाईचं जावई हे सगुण परब्रह्म असतं, त्याच्या पलीकडे काही आहे हे तिला कधी दिसतच नाही. आता जावई बापू पहिल्यांदा घ्यायला येणार होते म्हणले होते, तिनं काय थाटमाट केला असेल हो, मस्तपैकी पक्वान्न केले होते, पण तिनं विचार केला या पक्वान्नांना जोडी पचावं म्हणून काय केलं जातं, पचावं म्हणून ते मठ्ठा, छास, काही लस्सी करतात बघा, जेवण पच. तिनं विचार केला आता आपले जावई बापू येणार आहे, मग आपण काहीतरी वेगळा सुद्धा एखादा पदार्थ केला पाहिजे जेवण झाल्यानंतर, ते जेवण चांगलं पचावं याच्याकरता. म्हणून तिनं मठ्ठा करायचं नियोजन केलं. पण मठ्ठा करत असताना तिच्याकडे काही गाय नव्हती, काही दूध नव्हतं, काही दही नव्हतं. मग काय करावं, शेजारच्या बाईकडे गाय होती, तिच्याकडे गेली, अय मला थोडं दही दे म्हणी. दही नाही तर ताक असेल तर ताक दे. ती म्हणे काय राव आमची गाय फार थोडी दूध देती म्हणे, ती काय आता एवढं दूध नाही आहे, आमच्याकडं दही आहे पण ते दही फार दिवसाचं आहे, 4-5 दिवसाचं आहे, आंबट डक्का असं ते दही आहे, ताक आहे, ते नेऊन काय करणार आहे तू. ती म्हणे दे म्हणे, सुगरण जर चांगली असेल ना तर कशाचाही काही करते. तिनं ते ताक घेतलं, ते दही घेतलं, घरी आणलं आणि त्याचा मठ्ठा बनवला आपल्या जावई बापू करता. बघ म्हणे मी तुला घेण्याकरता आलो होतो आणि जेवणाकरता बसलो. परमार्थिक जावई होता बरं का. जेवणाकरता बसलो आणि बसल्यानंतर सगळे पक्वान्न माझ्या समोर आले आणि त्या पक्वान्नाकडे मी पाहिलं. पाहिल्याबरोबर मी विचार केला यात सगळे पक्वान्न चांगले, पण सगळ्यात हलकं काय तर तो मठ्ठा आहे. मठ्ठा जर यदा कदाचित अगोदर जर चांगलं चांगलं खाऊन घेतलं ना तर शेवट हे आपल्याला गिळणार नाही. तो परमार्थिक होता, अन्न हे पूर्ण ब्रह्म मानणारा होता, ताटात काही शिल्लक ठेवायचं नाही असे त्याचे विचार होते. आणि मग त्याने विचार केला ताटातला आपल्याला सगळं खाता येईल पण हे शेवट आपल्याला जाणार नाही, म्हणून त्याने पहिल्यांदा कशालाच हात नाही लावला. तो मठ्ठ्याचा ग्लास होता, ती वाटी होती, पहिल्यांदा जावई बापूनं दुसरं कोणताच पक्वान्नाला हात न लावता पहिल्यांदाच तो मठ्ठा उचलला आणि तोंडाला लावला. सासूबाई मागून खिडकीतून पाहतच होती. तिनं विचार केला, ती म्हणत होती ना ले आंबट डक्का असं ते ताक आहे, दही आहे, पाय म्हणी त्याला सुगरण चांगली लागते, वाळूचे कण रगडिता तेलही गळे काय म्हणे, बनवणारी चांगली लागते. बघ ना जावई बापून पहिल्यांदा कशालाच हात लावला नाही, पहिल्यांदा हात लावला तो कशाला, मठ्ठ्याला. जावई बापूने तो ग्लास उचलला, तोंडाला लावला, तोंडाला लावल्याबरोबर अगदी आंबट डक्क ते असं ताक होतं, आंबट डक्क असा तो मठ्ठा होता. पण इलाज नाही, हे शेवट संपणार नाही म्हणून सगळं घटाघट डोळे लावून पिऊन टाकलं, ग्लास खाली ठेवला. सासूबाईने विचार केला जावई बापूला फार मठ्ठा आवडला वाटतं, लगेच धावत पळत आली, परत वाढला. जावई बापू नाही नाहीच म्हणत होते पण तो आग्रह होता, वाढलं. असं 2-3 वेळेस जावई बापूने विचार केला हे शेवट संपणार नाही म्हणून ते अगोदरच पिण्याचा प्रयत्न केला. 2-4 वेळेस झालं. सासूबाईने विचार केला किती वेळेस ते पातीलं घेऊन जायचं, किती वेळेस वाढायचं. पातीलं घेतलं आणि जावई बापू जवळच ठेवलं. जावई बापू त्यावेळेला त्याने सांगितलं मी आता येणारच नाही. का, कारण तुझी आई मला काही, आता आलं ना लक्षात मी कशा करता शब्द वापरला होता. बघा मी अजिबात येणार नाही, मला यायचंच नाही. त्यावेळेला तिनं सांगितलं हो जाऊ द्या ना. त्यावेळेला माझ्या आईला कुठं माहित होतं तुम्हाला काय आवडतं ते. झाली असेल चूक, चला आता परत तसं होणार नाही, आता माझ्या बरोबर जेवणा करता चला. आणि बघा जेवणा करता आले, गाडीतून खाली उतरले जावई बापू. तेवढ्या सासूबाई म्हणे या 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 हातपाय धुवा, सगळी तयारी झालेली आहे, ताट बिट वाढून अगदी रेडी आहे, तुमच्या आवडीचं ते सुद्धा बनवलेलं आहे, सगळं बनवलेलं आहे. त्यावेळेला मुलीनं सांगितलं अय आई तू जो स्वयंपाक केला ना तो सगळा वयाला गेला, व्यर्थ गेला. त्यावेळेला त्या सासूबाईने सांगितलं कस काय वयाला गेला, कस काय व्यर्थ गेला. अगं म्हणी तुझे जावई बापू येतच नव्हते, हे गाव त्यांनी लालशाहीतच टाकलं होतं, पण मी त्यांना घेऊन आले. तू मागच्या भेटीमध्ये त्यांना नुसतं ताकच, नुसता मठ्ठाच पाजला, येतच नव्हते, पण आता ते आले. आता ऐक तू जे बनवलंय ना ते सगळं वायाला गेलं, आता मी जे सांगते ना ते बनव. काय
मी जे सांगते ते बनव. त्यावेळेला ती आई त्या मुलीला म्हणते, का ग मग तू तेव्हाच मला हे का सांगितलं नाही? काय तेव्हा का सांगितलं नाही? त्यावेळेला त्या मुलीनं सांगितलं, आई तेव्हा तू तशी मी. काय तुला जसं माहित नव्हतं ना आई, तसं तेव्हा मलाही माहित नव्हतं. आणि आता मला माहितीये त्यांना काय आवडतं आणि काय आवडत नाही. गेले 6 महिन्यापासून मी त्यांच्या बरोबर आहे. त्यांना काय लागतं आणि काय लागत नाही याची मला चांगली जाणीव आहे. त्याचा मला चांगला अभ्यास झालेला आहे. आता मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे, ऐका. जर एखादी बाई किंवा एखादी बायको जर एखाद्या नवऱ्याबरोबर जर 6 महिने राहिल्यानंतर जर ती त्या नवऱ्याची आवडी सांगू शकते, तर आमचे नाथबाबांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष काम केले. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदे त्याची निळोबरायांची आरती आहे. किती वर्ष? नाथबाबांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष काम केली. आणि मग त्या नाथबाबांना जर भगवान परमात्म्याचं 36 वर्ष सानिध्य लाभलं असेल, मग त्या सानिध्याच्या माध्यमातूनच नाथबाबा भगवान परमात्म्याची आवडी व्यक्त करतायत. आवडे देवासी तो ऐका प्रकार. सतत सानिध्याच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या व्यक्तीची आवडी सांगता येते. नाथबाबाला एकूण 36 वर्षाची खऱ्या अर्थानं सानिध्यता प्राप्त झालेली होती. म्हणून नाथबाबा देवाची आवड व्यक्त करतायत. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आणि काय आवडतं व देवाला? तर नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणारा देवाला आवडतो. पण दुर्दैव आहे, आता सगळं यांत्रिक आलं. यांत्रिक. पूर्वी दळण कुठं दळल्या जायचं? पूर्वी जात्यावरती दळण दळल्या जायचं. जनाबाईनं दळलं होतं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेका, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पूर्वी दळण हे जात्यावर दळल्या जायचं. पण आता आता प्रत्येकाच्या घरोघरी सिंगल फेज गिरण्या आल्या, नाही का? बघा, आता प्रत्येकाच्या घरी सिंगल फेज गिरण्या आल्या. पूर्वी दळण जात्यावरती दळल्या जायचं, आता ते घरी दळल्या जातं. बरं, ते दळल्यानंतर पूर्वी ते हाताने मळल्या जायचं. पीठ कशाने मळायच्या? हाताने. आता हाताने नाही, पीठ मळण्याचे सुद्धा मशीन आले. काय आलं? मशीन. बरं, नुसते पीठच मळण्याचे नाही आले हो. आता फक्त एकच राहिलं, सगळं झालं. आता फक्त ते तोडून हातानं तोंडात हात घालावा लागतो. आता असं मशीन आलं पाहिजे, इकडून माणूस टाकला का तिकडून जेवणच बाहेर निघाला. गजानन महाराज संस्थांवरती ते एक मशीन आहे चपात्या बनवण्याचं, ते आता भरपूर ठिकाणी आलं. नुसतं पीठ, पाणी आणि मीठ टाकून दिलं का तिकडून डायरेक्ट कटिंग होऊन चपात्याच बाहेर येतात. सगळं यांत्रिक झालं. जसं हे यांत्रिक झालं ना काका, तसं लोकांनी जप सुद्धा यांत्रिक करून टाकला बरं का. जप कसा केला? यांत्रिक. एखाद्या माणसाच्या घरी गेल्यानंतर तो कोणत्या संप्रदायाचा आहे हे त्याला शब्दात विचारण्याची गरज राहिली नाही. त्याने दरवाजा उघडला का लगेच आतून आवाज येतो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी. लगेच लक्षात येतं हा कोण्या संप्रदायाचा आहे. किंवा ओम गणपतये नमो नमः. आता ते भरपूर आहे, ते काय मला तेवढे तुमच्या रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण. कोणत्या संप्रदायाचा आहे? आता मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. लोकांनी जप सुद्धा यांत्रिक केला, या संबंधाने मला बोलायचं आहे. बघा, ते मशीन आहे जप करण्याचं, ते घरात लावलेलं असतं. त्याने घरात वातावरण निर्मिती होते, वातावरण पवित्र होतं. पण ते देवाचा नामजप करतं आणि याचं तोंड पिक्चरचे गाणे म्हणतं. चालेल का?
चालत नाही. लोकांनी जप सुद्धा यांत्रिक केला. त्या यंत्राने केलेला जप देवाला चालत नाही. बघा, सप्ताह म्हटला का 4 प्रकारचे यज्ञ केले जातात बरं का. 4 प्रकारचे यज्ञ असतात. पहिला यज्ञ आहे ज्ञान यज्ञ, दुसरा वाघ यज्ञ, आणि तिसरा नाम यज्ञ, आणि चौथा आहे हे भोजन नाही शेवटच्या दिवशी असतं. तर नाही, 4 यज्ञ केले जातात सप्ताह. पहिला यज्ञ आहे ज्ञान यज्ञ, म्हणजे कीर्तन असेल सप्ताहामध्ये, प्रवचन असेल, त्याला ज्ञान यज्ञ म्हणतात. त्याचे किती अधिकारी असतील? इकडं 50, इकडं 50, 100, 100-150 लोक. कशाचे? ज्ञान यज्ञाचे अधिकारी. नंतर आहे वाघ यज्ञ, म्हणजे पारायण. मग ते कुठलाही पारायण असो, त्याला वाघ यज्ञ असं म्हटलं जातं. आणि सप्ताहामध्ये तिसरा यज्ञ असतो, तो कोणता? नाम जप यज्ञ, विना पहारा आपण त्याला म्हणतो. पण फार दुर्दैव आहे बरं का या विना पहाऱ्या. फार दुःखाची गोष्ट आहे. जे देवाला आवडतं ना, त्याच्याकरता आपल्याला बाहेरून लोक बोलवावे लागतात. इथं नाहीये ना विना पहारा? नाही, तसं काही नाही. विना पहाराच असला पाहिजे असं काही नाही. पण मला एवढंच सांगायचं, जे देवाला आवडतं त्याच्याबद्दलचं दुर्दैव आपल्यासमोर व्यक्त करायचं. बघा, सप्ताहामधला तिसरा यज्ञ नामजप यज्ञ, म्हणजे विना पहारा, नाही का? विना पहारा असतो सप्ताहामध्ये. पण दुर्दैव आहे, जसे काही गावामध्ये लोकच नसतात, भाडोत्री लोक बोलवावे लागतात विना पहाऱ्या करता. काही काही गावांमध्ये अजूनही भाडोत्री लोक बोलवले जातात, जसे काही त्या गावात लोकच नसतात. आता आम्ही काही इकडे या पूर्व पट्ट्यात जास्त येत नाही, नानांना माहिती आहे. आम्ही चांदवडपासून इकडं पूर्व पट्ट्यात नाही, तिकडं जात असतो नाही का, त्या कोकण पट्ट्यामध्ये, नाही का काका? पण तिकडं असं नियोजन आहे, तिथं काही भाडोत्री विणे वाजवण्याकरता बोलवले जात नाही बरं का. मग तिथं गावातीलच लोक असतात आणि पहारा नेमून दिलेला असतो. इतक्या इतक्या तारखेला इतक्या इतक्या या कुटुंबाने विना पहारा करायचा. म्हणजे गावातीलच लोक असतात. आता ते जांबुटकं वगैरे ते जे सगळे गाव आहे का, कीर्तन झाल्यानंतर कोणाकोणाचा विना पहारा आहे ते पुकारल्या जातं आणि ते सगळं कुटुंब त्या पहाऱ्या करता हजर असतं बरं का, ज्याचा ज्याचा पहारा असतो. पण दुर्दैव आहे, काही काही गावांमध्ये बाहेरून विना पहाऱ्या करता भाडोत्री लोक बोलवले जातात. आता त्यात काही सगळेच भाडोत्री असतात असं मला म्हणायचं नाही, पण ते सुद्धा विना पहारा वाटून घेतात. त्यांचे तास ठरलेले असतात, तासावरती असतं. 2 तास 3 तास जशी जशी विनेकरी असतील तसं तसं वेळ त्यांना दिलेली असते नाही का. एका गावामध्ये विना पहारा चालू होता. किती दुर्दैव आहे याच्या संबंधाने मला सांगत, लोकांना सप्ताहामध्ये दुसरं काहीही काम केलेलं आवडतं, पण विना गळ्यात म्हटलं की असं वाटतं की जन्मठेपच आहे का काय 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 माहिती नाही. जन्मठेप वाटते. पण सगळ्यात देवाला जर प्रिय काय असेल तर ते बरं का. पण लोकांना त्याची जन्मठेप वाटते. हो दादा, एका गावामध्ये विनेकरी होते. आता त्यांचाही वेळ टायमिंग 2-2 तास ते ठरलेले असतात नाही का. मग अशी सायंकाळची वेळ झाली आणि सायंकाळची वेळ झाल्यानंतर आता ते म्हातारे लोक असतात, त्यांना येते चहाची तलप विने पहारेकरण. संध्याकाळच्या वेळेला चहाची तलप. एक घर मालक तिथून चालला होता. त्या घर मालकाने विचारलं, ओ बाबा चहा घेतला का सगळ्यांनी? त्यांनी सांगितलं नाही ना, कोणी आलंच नाही आम्हाला चहा घेण्याकरता नेण्याकरता. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, ओ चला माझ्या घरी. सगळ्या विनेकऱ्यांना घेतलं आणि चहा घेण्याकरता गेले. आता तिथं गेल्यानंतर घर मालकांनी सांगितलं, ओ तुमच्यापैकी कोणीतरी ना एखाद्याने लवकर चहा घ्या आणि जो मंदिरात विणा वाजवतोय ना त्याचा तुम्ही विणा घ्या, त्याला लवकर चहा घेण्याकरता पाठवून द्या. ते विनेकरी आपसात एकामेकात चर्चा करायला लागले. आता चहा घेऊन लवकर जायचं आणि त्याच्या हिश्श्याचा विणा वाजवायचा, तास ठरलेले. ते फार विद्वान असतात बरं का ते म्हातारे. एक जण म्हणे, अहो कधी आम्ही चहा घेऊ, कधी आम्ही मंदिरात जाऊ, कधी त्या विण्या करायला इकडं चहा घ्यायला पाठवू. त्याच्यापेक्षा एक काम करा ना, तुमच्या बाळूकडं एका ग्लासात चहा द्या आणि त्याच्यावरती बशी ठेवून द्या. तो येईल कधी, चहा पिईल कधी, तोपर्यंत चहा थंडा होईल. त्याच्यापेक्षा तुमच्या बाळूकडे चहा पाठवा ना तिकडं. तोही घर मालक विचार करतो, जाऊ द्या बाबा, म्हणून त्या बाळूकडे चहा देतो. ग्लासात चहा असतो आणि वरती बशी ठेवून दिली जाते. आणि तो मुलगा, तो बाळू मंदिरामध्ये चहा घेऊन येतो आणि मंदिराच्या बाहेरूनच आवाज येतो, बाबा
चहा आणला चहा काय चहा आणला. तो म्हणतो आण आण आण. विनेकरी म्हणतो आण आण इकडं आण. विनेकरी त्याला म्हणतो फक्त चहा घेईपर्यंत विना घे, मी तोपर्यंत चहा घेतो. तो म्हणे हो बाबा मी विना नाही घेणार म्हणे. मग मी चहा कसा पिऊ, ते नाही जमणार म्हणे. आता एका हाताने विना वाजवावा लागतो आणि कसं काय चहा. आता म्हातारे लोक म्हटले की त्यांचा एक हात काही काम करत नाही बरं का, त्यांना दुसरा हात लागतोच बरोबर. थर 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 धड 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 धड. मी बऱ्याच म्हातारे लोकांचे कप सुद्धा खाली पडून जातात तो चहा पितात. त्या बाबाने सांगितलं तू फक्त 2 मिनिटं विना घे, मी तोपर्यंत चहा. तो म्हणे मी विना नाही घेणार. काय सांगितलं, विना नाही जमणार. मग मी चहा कसा पिऊ, भले वाटल्यास तुमच्याच गळ्यात विना राहू द्या, एका हाताने विना वाजवा, एका हाताने बशीदारा, मी वाटल्यास वरून चहा ओततो. काय म्हणे वरून. अरे पण एका हाताने चहा पिता येत नाही ना, हालतं. मग काय करा माहिती का, तोय हात खाली करा, वाटल्यास मी एक हात लावतो आणि वरून मीच चहा ओततो. पण नामजप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. देवाला जर सगळ्यात प्रिय जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे बरं का. आणि नामस्मरण करणारा देवाला आवडतो आणि यंत्राच्या साहाय्याने करणारा देवाला आवडत नाही बरं का. म्हणून यांत्रिक जप सुद्धा भगवान परमात्म्याला आवडत नाही, स्वतः करणारा देवाला आवडतो. म्हणून नामाचा उच्चार रात्रंदिन विठ्ठल विठ्ठल म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार. आणि देवाला काय आवडतं तर तो नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवान परमात्म्याचा नामस्मरण करणारा देवाला आवडतो. अधिक देवाला काय आवडतं त्याचं उत्तर नाथ बाबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात. तुळशी माळा गोपी चंदन टीला, तुळशी माळा गोपी चंदन टीला, गोपी चंदन टीला, तुळशी तर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. माझी वेळ संपुष्टात आलेली बरं का. 9:30 वाजलेले. मला तरी वाटतं आज एकादश आहे आणि सगळ्यांना फराळ करायचं असते. आपली वेळ असते 7 ते 9, अर्धा तास वरती झालेला आहे. मी फक्त आत्तापर्यंत एकाच चरणाच्या संबंधाने चिंतन केलं. मी ज्याच्या करता हा अभंग निवडला होता ते म्हणजे तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. देवाला ते वैष्णव अर्थात 29 व्रत करणारा देवाला आवडतो. या संबंधाने मला भरपूर चिंतन मांडायचं होतं. पण काय होऊन जातं माहिती आहे का, मी जिथं जातो ना तिथं माझं पहिलंही चरण सुटत नाही हो. मोह आवरत नाही बरं का, मोह आवरत नाही. आपली वेळ संपुष्टात आलेली. 2 मिनिटं सगळ्यांना एक विनंती करतो, सगळ्यांनी भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. टाळी वाजवा. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा
हृदयी कळवळा वैष्णवांचा देवाला काय आवडतं तर तुळशीची माळ गळ्यात धारण करणारा आवडतो बर का. कोण आवडतं? तुळशीची माळ ज्याने गळ्यात घातलेली आहे ना, सोनं नाही. काय काही काही लोक म्हणतात आम्हाला देव मान्य आहे हो, पण आम्ही तुळशीची माळ गळ्यात घालत नाही. ते म्हणतात तुकोबरायांचंच प्रमाण आहे. काय म्हणतात? वाचेचा रसाळ नाही बर काही, पण सांगतो ते लोक आम्हाला सांगतात म्हणून सांगतो. वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ ज्याचे गळा माळ असो नसो. हे प्रमाण काही कुठं गाथ्यात नाहीये, पण ते लोक सांगतात. ते म्हणतात आम्हाला देव आवडतो पण आम्ही गळ्यात तुळशीची माळ घालणार नाही. वाचेचा रसाळ मनाचा निर्मळ ज्याचे गळा माळ असो नसो. पण एक सांगू का, मराठी भाषेमध्ये काही काही शब्द असे का आपण जीवन जगत असताना पहिल्या शब्दाला फार महत्त्व देतो. तुकोबाराय जरी तुकोबारायांचं प्रमाण असलं तरी तुकोबाराय म्हणत असताना असो नसो म्हणतायत. कसं म्हणतायत? असो नसो. कधी कधी आपण म्हणतो ना, हो चला ना चहा बी पिऊ. काय म्हणतो? पहिल्या शब्दाला मान चहा. आता चहा ठीक आहे, आता हे चहा बी काय नाही. ओ एखादी भाकर बिकर असेल तर द्या ना. आता भाकर ठीक आहे पण बिकर काय? एखादा म्हणतो थोडंफार पाणी बिनी असेल तर द्या ना. पाणी ठीक आहे, बिनी काय? मराठी भाषेमध्ये पहिल्या शब्दाला फार महत्व आहे. जरी तुकोबरायांचं प्रमाण असलं तरी ज्याचे गळा माळ असोय पहिल्यांदा, मग नंतर नसोय. पण पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात घालणारा देवाला आवडतं. देवाला त्यातलं अजून काय आवडतं तर अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का आणि तैशीची. देवाला काय आवडतं? तुळशीची माळ आवडते बरं का. मी पहिल्यांदा श्लोक म्हटला होता पा, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला. तुळशीच्या माळीचं वर्णन आहे. देवाला आवडतं काय? देवाने काय जास्वंदीचं फूल नाही, गुलाबाचं फूल नाही, तुळस अत्यंत प्रिय देवाला. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा किंवा सुंदर रते ध्यान उभे विटीवरी करकटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा. त्याच्याकरता सुद्धा पूर्ण अभंग. तुळशी हार गळा कासे पितांबर आणि आवडे निरांतर हेची दाण. देवाला काय आवडतं तर तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणारा. म्हणून तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. ज्याच्या अंतकरणामध्ये वैष्णवांच्या विषयी कळवळा आहे असा सुद्धा भक्त देवाला आवडतो. आता वैष्णवांची व्याख्या काय हो? 20 आणि 9 जो करतो ना त्याला वैष्णव म्हटलं जातं. 20 अधिक 9 बरोबर किती? कीर्तन संपवायचं का लवकर? 29 नाही का? 29 व्रत जो करतो ना त्याला वैष्णव असं म्हटलं जातं. ऐका, जो 29 व्रत करतो ना त्याला वैष्णव असं म्हटलं जातं. 12 महिन्याच्या 24 एकादशा. बरं ऐका ना, हे 29 उपवास जे सांगितले जातात ना ते अहोरात्राचे उपवास आहे बरं का. अहोरात्रीचे म्हणजे कसे? ते म्हणजे काय? सकाळी धरला आणि संध्याकाळी सोडला. दिवसभर चर पण एकादशी धर. एकादश काय अशी संध्याकाळी सुटत नाही. बरं संध्याकाळीच नाही, रात्रीच्या 12 नंतर सुद्धा सुटत नाही. ते इंग्रजांचं घड्याळ आहे रात्रीचे 12 नंतर सुटणं. आपला हिंदू धर्मियांचा दिवस कसा आहे माहितीये का? सूर्योदय ते सूर्योदय, दुसऱ्या दिवसाच्या सूर्योदयापर्यंत आपला दिवस बदलत नाही. हे अहोरात्रीचे उपवास असतात. काही काही लोक म्हणतात आम्हाला नाही निघतो, पण बघा भरपूर प्रमाण आहे. एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. किंवा एकादशीचा अन्न पान, एकादशीचा अन्न पान जो नर करती भोजन श्वान विष्ठेचे समान अधम जन ते एक.
म्हणून एकादश माणसाने धरली पाहिजे. जाऊ द्या, मला एकादशीच्या संबंधाने चिंतन मांडायचं नाही. एकूण 24 एकादशा आणि बाकीचे राहिलेले व्रत आहे ते फार महत्वाचे बर का. ऐका, ते बाकीचे व्रत कोणकोणते? भागवत धर्म विशेष महत्वाचे, अत्यंत महत्वाचे ते सांगितले जातात. ऐका, पर्व विशेष भागवत धर्म: नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्ण अष्टमी आणि उत्तम महाशिवरात्र. हे भागवत धर्मी यांचे खऱ्या अर्थानं उपवास आहे बर का. आता महाशिवरात्र असेल, कृष्णाष्टमी असेल, काही लोक म्हणतात झाला रामाचा जन्म, द्या उपवास सोडून. हे अहोरात्रीचे उपवास आहे. सगळ्यात उत्तम जर काय असेल तर ती महाशिवरात्र आहे. आणि या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची अत्यंत महत्वाची एकादश आणि महाशिवरात्रीचं कीर्तन, म्हणून त्या न्यायाने, त्या नियमाने मी या अभंगाचं खऱ्या अर्थानं आज निवडला होता. पण या संबंधाने अधिक चिंतन न ठेवता, अधिक आपला वेळ न दवडता माझी खऱ्या अर्थाने वेळ संपुष्टात आलेली आहे. एकदा भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम द्या. ज्ञानेश्वर आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. अधिक काय आवडतं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. इतर साधन नाही, साधन निर्धारी आण नाही. आणि एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम कैसा हो, नामाचा उच्चार रात्रंदीन अधिक कैसा हो, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. म्हणून किंवा आषाढी कार्तिकी जो पंढरीची वारी करतो ना, तो देवाला परम पूज्य जगी आहे असं नाथ बाबा बोलतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम आणि तो देवा परम पूज्य जगी. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. सेवा करीत असताना जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा. जे काही बरोबर असेल ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. किंवा पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे. संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उपदेश. तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे. जन्मोजन्मी तुका म्हणे. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचा ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे ते कुटुंब म्हणजे आदरणीय परमार्थ प्रेमी लक्ष्मण भाऊ कारभारी गांगुर्डे असतील, अधिक बाजीराव भाऊ कारभारी गांगुर्डे. खऱ्या अर्थानं या परिवाराचा फार मोठा असा हा खटाटोप आहे बर का. बघा ना, वस्तीवरती सप्ताह आहे, उत्कृष्ट असं मंदिर आहे आणि फार गोड असं नियोजन आहे. आणि कीर्तनामध्ये कीर्तन साई लीलावाले सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. खऱ्या अर्थानं हे नियोजन नवनाथ महाराजच करू जाणे. बघा, अत्यंत गोड असं उत्कृष्ट नियोजन आहे. त्या आयोजकांना भगवान परमात्मा करो उदंड आयुर आरोग्य प्रदान करो. त्यांच्याकडून अशीच भगवान परमात्म्याची सेवा घडत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आज या सेवेच्या निमित्तानं उपस्थित असलेले संपूर्ण मायबाप श्रोतृवर्ग असेल त्यांचेही धन्यवाद आभार व्यक्त करतो. या कीर्तनाकरता मृदंगाचार्य असतील, गायक असतील, आमचे काका असतील, शिष्टीमाले असतील, विनेकरी असतील, चोपदार असतील, आमचे हे संपूर्ण बाळ गोपाळ असेल. बघा ना, धन्यवाद आहे भाऊ तुम्हाला बरं का. याच वयामध्ये परमार्थ झाला पाहिजे. कधी हो? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुण वयामध्ये परमार्थ केला पाहिजे. नाही तर लोकांचं कसं असतं, पहिले काढले पुढं काढून मग बसले देवापुढे. संसारात झाली थंडी आणि मग हातात घेतली झेंडी. पहा, काही लोक जीवन जगत असताना तिकडं रिटायर होतात आणि मग परमार्थाला लागतात. असा म्हणजे उसातला सगळा रस काढून घ्यायचा. मग त्या पाचटाचं काय करतात हो, ते खोका असतं कडाला, त्या खोकामध्ये ते टाकून देतात. आणि मग जर उसातला रस संपल्यानंतर जसं पाचट बाजूला काढून फेकल्या जातं ना, तसा तो ऊस चालत नाही ना, तसं इथं सुद्धा परमार्थ पार त्याच्यातला रस संपून जीवनाचा रस संपल्यानंतर जे परमार्थाला लागतात ना, त्या परमार्थाला काही किंमत नसते दादा. तरुण वयामध्ये परमार्थ केला पाहिजे. धन्यवाद आहे. जशांची तसेच उभे हो.
2 तास होऊन गेले असतील कीर्तन करता. त्यांच्या करता टाळी वाजवा. यांच्यापेक्षा यांच्या माय बापांना धन्यता दिली पाहिजे बरं का. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. विठ्ठल जय जय.